नाईकनगर मुरुमतांडा तालुका उमरगा जिल्हा धाराशिव येथे मी पोहरादेवी धर्मपीठ तर्फे महंत सुनील महाराज संत शिवालाल महाराज यांच्या 5व्या पिढीचा वंशज इथे आलो आहे। आमच्या बंजारा समाजाचा युवक स्वर्गीय पवन चव्हाण यांनी दिनांक 13 तारखेला सकाळी 9:30 वाजता एक चिठ्ठी लिहून आत्महत्या केली। त्या चिठ्ठीचं मजकूर असं की त्या चिठ्ठीमध्ये मेन्शन केलेलं आहे त्यांनी की माननीय मुख्यमंत्री साहेब, बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट प्रमाणे अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण द्या असं मेन्शन करून आत्महत्या केली। बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये हा पहिला बळी गेलेला आहे। याकरिता सांत्वनपर तथा त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरिता व परमेश्वर संत शिवालाल महाराज हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबाला मिळावी याकरिता मी ते आलेलो आहो। मी इथून तथा पोहरादेवी धर्मपीठवरून समस्त बंजारा समाजाच्या बांधवांना तथा महिला भगिनींना एक आव्हान करतो की ही लढाई आपली आरक्षणाची लढाई आहे, अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट होण्याकरिता लढाई आहे। तर ही लढाई लढताना आपण कोणतेही ज्यामुळे आपलं कुटुंब उघड्यावर येईल। इथे स्वर्गीय पवन चव्हाण यांची पत्नी आहे, स्वर्गीय पवन चव्हाण यांचे मुलं आणि मुलगी आहे, त्यांची आई आहे, त्यांचे वडील आहे। उघड्यावर ठेवून फक्त यांचं कुटुंबच उघडं झालेलं नाही तर समाज सुद्धा याकरिता उघडं झालेला आहे। म्हणून कोणीही असं पाऊल उचलू नये। मी इथून आव्हान करतो की आपण लढवय्या समाज आहे। बंजारा समाजाचा इतिहास जर बघितला तर बंजारा समाज हा लढवय्या आहे। आपण संविधानिक मार्गानेच आपला लढा पूर्ण चालू कायम ठेवू आणि संविधानिक मार्गाने आपण निश्चितच या लढाईमध्ये जिंकू। देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी साहेब हे पोहरादेवी येथे शिवालाल महाराज यांच्या दर्शनाकरिता येऊन गेले। राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे 5 वेळेला पोहरादेवी येथे दर्शनाकरिता बंजारा समाजाच्या प्रश्नाकरिता त्यांना विशेष आस्था आहे। ते बंजारा समाजाचे सगळे प्रश्न सोडवण्याकरिता प्रामाणिक प्रयत्न करीत सुद्धा आहे। म्हणून मी आज या प्रसंगी एवढेच बोलेन की आम्हाला हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाजाला एसटीच्या प्रवर्गामध्ये किंवा एसटीच्या आरक्षणामध्ये समाविष्ट करण्यात यावे। परंतु हे करीत असताना आम्हाला कोणाच्याही ताटातलं आरक्षण नको। आमच्या त्या एसटीच्या प्रवर्गामध्ये जे टक्के एसटी समाजाला आहे, प्रवर्गाला आहे, त्या सोडून आम्हाला जसं विजयंती महाराष्ट्रामध्ये आम्ही विमुक्त जाती भटक्या जमातीमध्ये येतो, इथे अ ब क ड असं उपवर्गीकरण आहे। कर्नाटकामध्ये आम्ही एससी मध्ये येतो, तेलंगणा आंध्रामध्ये एसटी एससी मध्ये येतो, यूपी बिहार एमपी राजस्थानमध्ये ओबीसी मध्ये येतो। तर संपूर्ण देशामध्ये एकच सूची असायला पाहिजे आणि एकच एसटीचं आरक्षण आम्हाला स्वतंत्र द्यायला पाहिजे। कोणाच्या ताटातला आम्हाला नको। आम्हाला स्वतंत्र आरक्षण एसटीच्या प्रवर्गामध्ये ब क ड नुसार देण्यात यावे ही मागणी आमची तथा आमच्या बांधवांची आहे। आज या प्रसंगी मी एवढेच आपल्या माध्यमातून सगळ्या चॅनलच्या माध्यमातून म्हणतो की आमच्या बंजारा समाजाचा एक युवक, तरुण युवक, एक संघर्ष योद्धा, त्यांनी आपल्या जीवनाची जीवनयात्रा संपवली। त्यांचं कुटुंब उघड्यावर आहे। तर मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना समस्त बंजारा समाजातर्फे पोहरादेवी धर्मपीठ तर्फे विनंती करतो की आपण या कुटुंबाला न्याय द्यावा। त्यांची पत्नी बीए आहे, त्यांना कुठेतरी नोकरीमध्ये सामावून घ्यावे आणि मुख्यमंत्री निधीमधून त्यांना विशेष निधी मंजूर करण्यात यावी अशी आपल्या माध्यमातून मागणी करतो। आणि आज या दुःखामध्ये आम्ही सगळे बांधव सहभागी आहोत।
आणि हे दुःख सहन करण्याची चव्हाण कुटुंबाला शक्ती मिळो अशी संत शिवालाल महाराज, संत बामणलाल महाराज चरणी प्रार्थना करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।